विजय अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पेपर 1 व पेपर 2साठी उपयुक्त असे मानसशास्त्राचे महत्त्वाचे 100 प्रश्न पाहणार आहोत. तर चला प्रश्न क्रमांक 1 पाहूया. मानसशास्त्र हे प्रामुख्याने कशाचे शास्त्र आहे? आत्म्याचे, मनाचे, वर्तनाचे की बुद्धीचे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वर्तनाचे. मानसशास्त्र हे वर्तनाचे शास्त्र आहे. ज्यादा माहिती सांगायचं झालं तर सुरुवातीला मानसशास्त्र हे आत्मा आणि मानसशास्त्र होते, परंतु वॉटसन यांनी ते वर्तनशास्त्र असल्याचे सिद्ध केले. अनुवंश व परिस्थिती यांचा गुणाकार म्हणजे विकास असे कोणाचे मत आहे? वुडवर्थ, गेझल, स्किनर, थॉर्नडाईक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वुडवर्थ. अनुवंश व परिस्थिती यांचा गुणाकार म्हणजे विकास असे वुडवर्थ यांचे मत आहे. बालकाच्या वाढीचा वेग कोणत्या अवस्थेत सर्वाधिक असतो? 4 पर्याय आहेत: अर्भकावस्था, कुमारावस्था, शैशवावस्था आणि प्रौढावस्था. बरोबर उत्तर आहे अर्भकावस्था. जन्मानंतरचे पहिले 2 वर्ष हे शारीरिक वाढीचा वेग इतर कोणत्याही अवस्थेपेक्षा जास्त असतो. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? 4 पर्याय आहेत: बिने, स्पियरमन, गिल्फर्ड आणि टर्मन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्पियरमन. स्पियरमन याने बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत मांडला. स्पियरमनने बुद्धिमत्तेचे सामान्य आणि विशेष असे 2 घटक सांगितलेले आहेत. पियाजेच्या मते अकारक अवस्था कोणता काळ आहे? पर्याय आहेत: 2 ते 7 वर्ष, 7 ते 11 वर्ष, 0 ते 2 वर्ष व 11 वर्षाच्या पुढे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 0 ते 2 वर्ष. पियाजेच्या मते या काळात मूल ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून जग समजून घेते. प्रयत्न प्रमाद ही अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? पावलाव, स्किनर, कोहलर आणि थॉर्नडाईक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 थॉर्नडाईक. मांजरावर प्रयोग करून चुका आणि शिका ही उपपत्ती त्यांनी मांडली. अध्ययनावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा अंतर्गत घटक कोणता? 4 पर्याय आहेत: शाळा, प्रेरणा, परिसर, शिक्षक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रेरणा. शिकण्याची आंतरिक ओढ नसेल तर अध्ययन परिणामकारक होत नाही. मतिमंद बालकांचा बुद्ध्यांक साधारणपणे किती असतो? 110 पेक्षा जास्त, 90 ते 110, 70 पेक्षा कमी, 80 ते 90. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 70 पेक्षा कमी. मतिमंद बालकांचा बुद्ध्यांक हा 70 पेक्षा कमी असतो. मुले अनुकरणाने शिकतात हे तत्व कोणी मांडले? अल्बर्ट बांदुरा, ब्रुनर, वायगोटस्की, असुबेल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अल्बर्ट बांदुरा. मुले इतरांचे निरीक्षण करून आणि अनुकरण करून शिकतात हा त्यांचा सामाजिक अध्ययन सिद्धांत आहे. सृजनशील बालकाचे प्रमुख लक्षण कोणते? 4 पर्याय आहेत: चांगली स्मरणशक्ती, उच्च बुद्ध्यांक, कल्पकता व नवनिर्मिती आणि शिस्तप्रियता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कल्पकता व नवनिर्मिती. सृजनशील मुले नेहमी चौकटी बाहेरचा आणि नवीन विचार करतात. अध्ययन संक्रमण म्हणजे काय? नवीन शिकणे, जुन्या अनुभवांचा नवीन शिकताना उपयोग करणे, विसरणे आणि पाठांतर करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जुन्या अनुभवांचा उपयोग करणे. एका परिस्थितीत शिकलेले ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत वापरणे म्हणजे अध्ययन संक्रमण होय. खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती विद्यार्थी केंद्रित आहे? व्याख्यान पद्धती, प्रकल्प पद्धती, दिग्दर्शन पद्धती, कथन पद्धती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रकल्प पद्धती. या पद्धतीत विद्यार्थी स्वतः कृती करून शिकतात. शिक्षक केवळ मार्गदर्शक असतात. व्यक्तिमत्व मापनाची शाईचे डाग ही चाचणी कोणत्या प्रकारची आहे? वस्तुनिष्ठ, प्रक्षेपण, आत्मनिष्ठ यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रक्षेपण. रोशार्कच्या शाईच्या डागांच्या चाचणीत व्यक्ती स्वतःचे विचार चित्रांवर प्रक्षेपित करते. गुरु शिष्य संबंधावर सर्वाधिक भर कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिला? फ्राइड, ॲडलर, युंग आणि रॉजर्स. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रॉजर्स. कार्ल रॉजर्स यांनी मानवी संबंध आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षणाला जास्त महत्त्व दिले. विस्मरणाचे मुख्य कारण काय? वेळेचा अभाव, सराव नसणे, मानसिक संघर्ष, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. सराव नसणे, वेळ जाणे आणि मानसिक संघर्ष या तिन्हीमुळे देखील विस्मरण होते. सायकोलॉजी हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? लॅटिन, ग्रीक, जर्मन, फ्रेंच.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ग्रीक. सायकी आणि लोगोस या ग्रीक शब्दापासून सायकोलॉजी हा शब्द बनला आहे. आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोणास मानले जाते? 4 पर्याय आहेत. विल्यम उंट, विल्यम जेम्स, सिगमंड फ्राईड, जॉन डुई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विल्यम उंट. महत्त्वाचं 1879 मध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा जर्मनीमध्ये विल्यम उंट यांनी स्थापन केलेली आहे. बालकाच्या जन्मावेळी त्याच्या मेंदूचे वजन साधारणपणे किती असते? 350 ग्रॅम, 750 ग्रॅम, 1200 ग्रॅम, 1500 ग्रॅम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 350 ग्रॅम. जन्मावेळी बालकाच्या मेंदूचे सरासरी वजन हे 350 ग्रॅम असते. कुमारावस्था हा वादळ आणि तणावाचा काळ आहे असे कोणी म्हटले? E.B. हेरलॉक, स्टॅनली हॉल, व्हॅलेंटाईन आणि रॉस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्टॅनली हॉल. कुमारावस्थेतील बदलांमुळे त्यांनी याला वादळ आणि तणावाचा काळ असे म्हटले आहे. बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? गार्डनर, स्टर्नबर्ग, बिने, वेक्सलर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गार्डनर. हार्वर्ड गार्डनर यांनी बुद्धिमत्तेचे 8 ते 9 असे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. अध्ययनाची खेळ पद्धती कोणी सुरू केली? फ्रोबेल, मॉन्टेसरी, कुक आणि पेस्टॉलॉजी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुक. कॅल्डवेल कुक यांनी प्लेवे पद्धतीचा वापर करून शिक्षणात खेळाला महत्त्व दिले. अध्यापन ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे? एकमार्गी, द्विमार्गी, त्रिमार्गी यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्रिमार्गी. शिक्षक, विद्यार्थी आणि समाज किंवा अभ्यासक्रम या 3 टोकाभोवती शिक्षण प्रक्रिया फिरते, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्रिमार्गी. विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाला काय म्हणतात? सामान्य शिक्षण, समावेशित शिक्षण, तांत्रिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समावेशित शिक्षण. सर्व प्रकारच्या मुलांना म्हणजे दिव्यांग व सामान्य मुलांना एकत्र शिकवणे म्हणजे समावेशित शिक्षण होय. शास्त्रीय अभिसंधान ही उपपत्ती कोणी मांडली? B.F. स्किनर, इव्हान पावलाव, कोहलर आणि वर्दीमर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इव्हान पावलाव. कुत्र्यावरील प्रयोगातून त्यांनी कृत्रिम उद्दीपकाला प्रतिसाद देण्याचे तंत्र मांडले. मेंटॅलिटी ऑफ एप्स हा प्रसिद्ध ग्रंथ कोणाचा आहे? 4 पर्याय आहेत. कोहलर, कोपका, वर्दीमर, लेविन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोहलर. कोहलर यांनी चिंपांजीवरील प्रयोगांची माहिती या ग्रंथात दिलेली आहे. शिकण्यासाठी बक्षीस आणि शिक्षा हे घटक कोणत्या उपपत्तीत महत्त्वाचे आहेत? साधक अभिसंधान, मर्मदृष्टी, प्रयत्नप्रमाद, निरीक्षणात्मक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 साधक अभिसंधान. स्किनरच्या मते बक्षीस किंवा शिक्षा अध्ययनाला दिशा देतात. बुद्धिमत्ता मोजण्यासाठी पहिली यशस्वी चाचणी कोणी तयार केली? अल्फ्रेड बिने, टर्मन, स्टर्न आणि गिलफर्ड. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अल्फ्रेड बिने. अल्फ्रेड बिने यांनी 1905 मध्ये पहिली यशस्वी बुद्धिमत्ता चाचणी तयार केली. खालीलपैकी कोणते स्मरण प्रक्रियेचे अंग नाही? ग्रहण, धारणा, प्रत्यावहन, विस्मरण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विस्मरण. ग्रहण, धारणा आणि प्रत्यावहन ही स्मरणाची अंगे आहेत. विस्मरण हे त्याच्या विरुद्ध आहे. शिक्षकाने वर्गात प्रश्न विचारण्याचे मुख्य कारण काय? शिस्त राखणे, लक्ष वेधणे, पूर्वज्ञान तपासणे, वेळ घालवणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पूर्वज्ञान तपासणे. मुलांच्या जुन्या ज्ञानावर नवीन ज्ञानाचा इमला चढवण्यासाठी प्रश्न विचारले जातात. सूक्ष्म अध्यापनची संकल्पना कोणी मांडली? D.W. ॲलन, B.K. पासी, फ्लँडर्स आणि मॉरिसन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 D.W. ॲलन. कमी वेळेत ठराविक कौशल्यांचा सराव म्हणजे सूक्ष्म अध्यापन ॲलन यांनी मांडले. पुढील प्रश्न, अबोध मनाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ कोण? फ्राईड, वॉटसन, पियाजे, थॉर्नडाईक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फ्राईड. मनोविश्लेषणवादाचे जनक फ्राईड यांनी अबोध मनाचे महत्त्व सांगितले. व्यक्तिमत्वावर सर्वाधिक प्रभाव कशाचा असतो? केवळ अनुवंश, केवळ परिस्थिती, अनुवंश व परिस्थिती,
आणि अन्नाचा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनुवंश व परिस्थिती. मानवी व्यक्तिमत्व हे अनुवंश आणि परिस्थिती या दोघांचे फलित असते. टोळी अवस्था कोणत्या वयोगटास म्हटले जाते? 2 ते 5 वर्ष, 6 ते 12 वर्ष, 13 ते 18 वर्ष, 18 वर्षा पुढे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6 ते 12 वर्ष. या वयात मुले समवयस्कांसोबत गट किंवा टोळ्या करून राहणे पसंत करतात. सुलतान नावाच्या चिंपांजीवर कोणी प्रयोग केले? कोहलर, पावलाव, स्किनर, थॉर्नडाईक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोहलर. कोहलर यांनी सुलतान नावाच्या चिंपांजीवर मर्मदृष्टी अध्ययनाचे प्रयोग केले. पियाजेच्या मते मूर्त क्रियात्मक अवस्था कोणती? 0 ते 2 वर्ष, 2 ते 7 वर्ष, 7 ते 11 वर्ष आणि 11 वर्ष. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7 ते 11 वर्ष. या अवस्थेत मुले मूर्त वस्तूबाबत तार्किक विचार करू लागतात. प्रबलन ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? थॉर्नडाईक, स्किनर, कोहलर, पावलाव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्किनर. स्किनरने कृतीनंतर मिळणाऱ्या शाबासकी किंवा फलाला महत्त्व दिले. पुढील प्रश्न ZPD म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणी मांडली? पियाजे, वायगोटस्की, बांदुरा, ब्रुनर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वायगोटस्की. मुलाची स्वतःची क्षमता आणि मदतीनंतरची क्षमता यातील अंतराला ZPD म्हणजे झोन प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट असे म्हणतात. स्वतःचे दोष इतरावर लादणे ही कोणती संरक्षण यंत्रणा आहे? प्रक्षेपण, उदात्तीकरण, तादात्मीकरण, दमन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रक्षेपण. स्वतःच्या उणिवा दुसऱ्याच्या नावाने खपवणे म्हणजे प्रक्षेपण होय. ज्ञानरचनावाद सिद्धांताचे मुख्य प्रवर्तक कोण? वॉटसन, स्किनर, पियाजे व वायगोटस्की, थॉर्नडाईक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पियाजे व वायगोटस्की. मुले स्वतःचे ज्ञान स्वतः अनुभव आणि संवादातून रचतात असे हे दोन्ही शास्त्रज्ञ मानतात. कोहलबर्गने विकासाचा कोणता सिद्धांत मांडला? भाषिक, सामाजिक, नैतिक, शारीरिक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नैतिक. कोहलबर्गने बालकांच्या नैतिक विचारांच्या विकासाच्या अवस्था मांडल्या आहेत. पुढील प्रश्न अंतर्मुखी व बहिर्मुखी हे व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणी सांगितले? 4 पर्याय आहेत युंग, ॲडलर, फ्राइड, रॉजर्स. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 युंग. कार्ल युंग यांनी वर्तनानुसार अंतर्मुखी आणि बहिर्मुखी हे 2 प्रकार सांगितले. LAD लॅड म्हणजे लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस ही संकल्पना कोणी दिली? चॉमस्की, स्किनर, पियाजे, वायगोटस्की. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चॉमस्की. चॉमस्कीच्या मते मानवी मेंदूत भाषा शिकण्याचे जन्मजात यंत्र असते. शिकताना येणारा अडथळा म्हणजे कोणते संक्रमण होय? धनसंक्रमण, ऋणसंक्रमण, शून्य संक्रमण यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऋणसंक्रमण. जुने ज्ञान नवीन शिकताना अडथळा ठरत असेल तर त्याला ऋणसंक्रमण म्हणतात. सक्रियता, प्रतिमा आणि सांकेतिक या अध्ययनाच्या पायऱ्या कोणी दिल्या? 4 पर्याय आहेत ब्रुनर, आसुबेल, स्किनर, कोहलर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ब्रुनर. ब्रुनरने अध्ययनाचे 3 स्तर सांगितलेले आहेत. मुलींचा शारीरिक विकास मुलांपेक्षा वेगाने कोणत्या वयात होतो? 4 पर्याय आहेत 6 ते 8 वर्ष, 10 ते 12 वर्ष, 18 वर्षानंतर, जन्मावेळी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10 ते 12 वर्ष. वयात येण्याच्या प्रक्रियेत मुलींचा शारीरिक विकास मुलांच्या आधी सुरू होतो. RTE 2009 नुसार मोफत शिक्षणाचे वय किती? 5 ते 10 वर्ष, 6 ते 14 वर्ष, 7 ते 15 वर्ष, 3 ते 18 वर्ष. सोपे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब 6 ते 14 वर्ष. शिक्षण हक्क कायद्यानुसार या वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण देणे अनिवार्य आहे. अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन कोणाचे आहे? आसुबेल, ब्रुनर, पियाजे, स्किनर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आसुबेल. नवीन माहिती जुन्या माहितीशी जोडून शिकणे म्हणजे अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन होय. CCE मध्ये ईचा अर्थ काय? एज्युकेशन, इव्हॅल्युएशन, इंग्लिश, एफर्ट. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इव्हॅल्युएशन. CCEचा फुल फॉर्म आपल्याला माहिती आहे कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे सातत्यपूर्ण व सर्वकष मूल्यमापन.
मानवी गरजांचा श्रेणीबद्ध स्तर कोणी मांडला? मास्लो, रॉजर्स, फ्राईड, युंग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मास्लो. अब्राहम मास्लो यांनी मानवी गरजांचा मनोरा मांडला आहे. पुढील प्रश्न, प्राथमिक स्तरावर 1 तासाचा कालावधी किती असावा? 30 मिनिटं, 45 मिनिट, 60 मिनिट, 90 मिनिट. बरोबर उत्तर आहे 30 मिनिट. लहान मुलांची एकाग्रता टिकून ठेवण्यासाठी तासाचा अवधी कमी असावा. बुद्ध्यांक हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? स्टर्न, बिने, टर्मन, गिलफर्ड. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्टर्न. स्टर्न यांनी बुद्ध्यांक हा शब्द सर्वप्रथम वापरला. 1992 मध्ये विल्यम स्टर्न यांनी बुद्ध्यांक ही संकल्पना मांडली. भावनिक बुद्धिमत्ता कोणी प्रसिद्ध केली? डॅनियल गोलमन, गार्डनर, बिने, स्टर्न. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॅनियल गोलमन. भावनिक बुद्धिमत्तेचे महत्त्व गोलमन यांनी जगासमोर मांडले. अनुभवशंकू कोणाचा आहे? एडगर डेल, जॉन डुई, किलपॅट्रिक, ॲलन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एडगर डेल. अनुभवाच्या विविध पातळ्या स्पष्ट करण्यासाठी डेल यांनी अनुभवशंकू मांडला. वाचनातील दोष म्हणजे काय? डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्कुलिया, ॲफॅशिया. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डिस्लेक्सिया. शब्दाचे वाचन करताना किंवा अक्षरे ओळखताना येणाऱ्या अडचणीला डिस्लेक्सिया असे म्हणतात. बालकाच्या मेंदूचा 85% विकास कोणत्या वयापर्यंत होतो? 2 वर्ष, 6 वर्ष, 10 वर्ष, 18 वर्ष. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6 वर्ष. बालकाच्या मेंदूचा सर्वाधिक विकास पूर्व बाल्यावस्थेत म्हणजे 6 वर्षापर्यंत होतो. लेखनातील दोष म्हणजे काय? डिस्ग्राफिया, डिस्लेक्सिया, ऑटिझम, ADHD. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डिस्ग्राफिया. लेखन कौशल्यातील दोषांना डिस्ग्राफिया असे म्हणतात. ज्ञानेंद्रियाद्वारे शिक्षणावर कोणी भर दिला? मॉन्टेसरी, गांधीजी, टागोर, नेहरू. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मॉन्टेसरी. मारिया मॉन्टेसरी यांनी मुलांच्या कर्मेंद्रियांच्या आणि ज्ञानेंद्रियांच्या शिक्षणावर जास्त भर दिला. क्षेत्रीय सिद्धांत कोणाचा आहे? कर्ट लेविन, कोहलर, स्किनर, पावलाव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्ट लेविन. मानवी वर्तन हे त्याच्या सभोवतालच्या क्षेत्रावर अवलंबून असते असे लेविन मानतात. RPWD ॲक्ट कधी मंजूर झाला? 1995, 2016, 2009, 2020. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2016. दिव्यांग व्यक्तीच्या हक्काचा कायदा 2016 मध्ये संमत झाला. NEP 2020चा नवीन आकृतिबंध काय आहे? 10+2, 5+3+3+4, 5+4+3+2 आणि 8+4. सर्वांनाच उत्तर माहीत असेल बघा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5-3-3-4. आकृतिबंध 5-3-3-4 असा आहे. मनोसामाजिक विकास सिद्धांत कोणाचा आहे? इरिकसन, पियाजे, फ्रायड आणि युंग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इरिकसन. इरिकसन यांनी मनोसामाजिक विकासाच्या 8 अवस्था सांगितल्या आहेत. सत्राच्या शेवटी होणारे मूल्यमापन कोणते? आकारिक, संकलित, नैदानिक, निरंतर. सोपा प्रश्न आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संकलित. ठराविक काळानंतर घेतली जाणारी परीक्षा म्हणजे संकलित मूल्यमापन होय. तर्कासाठी मेंदूचा कोणता भाग वापरला जातो? उजवा, डावा, मध्यम, छोटा मेंदू. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डावा. तार्किक विचार आणि भाषेसाठी मेंदूचा डावा गोलार्ध सक्रिय असतो. उत्तम शिक्षकाचा गुण कोणता? ज्ञान, संयम, विद्यार्थ्यावर प्रेम आणि वरील सर्व. सोपं उत्तर आहे बघा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. शिक्षकाचे व्यक्तिमत्व हे अष्टपैलू असणे गरजेचे आहे. म्हणजेच त्याच्याकडे ज्ञान, संयम, विद्यार्थ्यावर प्रेम हे सर्व गुण असणे गरजेचे आहे. पुढील प्रश्न, युनिव्हर्सल ग्रामर ही संकल्पना कोणाची? चॉमस्की, स्किनर, वॉटसन, वायगोटस्की. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चॉमस्की. जगातील सर्व भाषांचे एक समान व्याकरण मानवी मेंदूत असते, याला युनिव्हर्सल ग्रामर असे म्हणतात. म्हणून युनिव्हर्सल ग्रामर ही संकल्पना चॉमस्की यांनी मांडली. पुढील प्रश्न, चंचलता हा कोणत्या विकाराचा भाग आहे? ADHD,
डायस्लेक्सिया, ऑटिझम आणि ब्लाइंडनेस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ADHD म्हणजे एकाग्रता कमी असणे आणि अतिचंचलता असणे. वर्गातील सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? 4 पर्याय आहेत. सुसंवाद, बाकडे, फळा, पुस्तक. सोपा प्रश्न आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुसंवाद. वर्गातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सुसंवाद होय. हेंची द्विधा अवस्था कोणत्या सिद्धांतात आहे? 4 पर्याय आहेत. नैतिक विकास, भाषिक विकास, बुद्धिमत्ता, स्मरण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नैतिक विकास. कोहलबर्गने नैतिक निर्णय प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी हेची गोष्ट वापरली. पुढील प्रश्न, अध्यापनाचे सूत्र कोणते? अज्ञाताकडून ज्ञाताकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, कठीणाकडून सोप्याकडे, अमूर्ताकडून मूर्ताकडे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ज्ञाताकडून अज्ञाताकडे. माहीत असलेल्या गोष्टीकडून माहीत नसलेल्या गोष्टीकडे जाणे म्हणजे हे शिक्षणाचे मूलभूत सूत्र आहे. पुढील प्रश्न, सरावाचा नियम कोणी दिला? 4 पर्याय आहेत. थॉर्नडाईक, स्किनर, पावलाव, पियाजे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 थॉर्नडाईक. सरावामुळे मज्जासंस्थेतील बंध दृढ होतात असे थॉर्नडाईक यांचे मत आहे, म्हणून सरावाचा नियम थॉर्नडाईक यांनी दिला. बोधात्मक विकासाचा अभ्यास कोणी केला? 4 पर्याय आहेत. पियाजे, वॉटसन, स्किनर, कोहलर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पियाजे. मुलांच्या विचार करण्याच्या पद्धतीचा शास्त्रशुद्ध अभ्यास पियाजे यांनी केला, म्हणून बोधात्मक विकासाचा अभ्यास पियाजे यांनी केला. पुढील प्रश्न, करून शिका हे कशाचे सूत्र आहे? सोपा प्रश्न आहे. 4 पर्याय आहेत. प्रकल्प पद्धती, व्याख्यान, पाठांतर, वाचन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रकल्प पद्धती. प्रत्यक्ष कृतीतून मिळणारे ज्ञान कायमस्वरूपी टिकते, म्हणून करून शिका हे प्रकल्प पद्धतीचे सूत्र आहे. पूर्व कुमारावस्था कोणता काळ आहे? 10 ते 12 वर्ष, 2 ते 5 वर्ष, 18 ते 20 वर्ष, 5 ते 7 वर्ष. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10 ते 12 वर्ष. कुमारावस्थेच्या सुरुवातीचा काळ हा संक्रमणाचा काळ म्हणून ओळखला जातो. शाबासकी देणे हे कोणत्या प्रकारचे प्रबलन आहे? सकारात्मक, नकारात्मक, शून्य यापैकी नाही. सोपं उत्तर आहे बघा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सकारात्मक. ज्यामुळे चांगली कृती करण्याची वारंवारता वाढते ते सकारात्मक प्रबलीकरण होय, म्हणून शाबासकी देणे हे सकारात्मक प्रबलन आहे. शिक्षण हा मूलभूत हक्क कोणत्या दुरुस्तीने झाला? 42वी घटनादुरुस्ती, 86वी घटनादुरुस्ती, 73वी घटनादुरुस्ती, 91वी घटनादुरुस्ती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 86वी घटनादुरुस्ती. 86वी घटनादुरुस्ती 2002ला झाली आणि त्यानुसार शिक्षण हा मूलभूत हक्क झाला. श्रवणदोष असणाऱ्या मुलांसाठी काय वापरावे? सोपा प्रश्न आहे. 4 पर्याय आहेत. श्रवणयंत्र, ब्रेल लिपी, काठी, चष्मा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्रवणयंत्र. कमी ऐकू येणाऱ्या मुलांसाठी ध्वनीची तीव्रता वाढवणारे यंत्र आवश्यक असते, त्याला श्रवणयंत्र असे म्हणतात, म्हणून श्रवणदोष असणाऱ्या मुलांसाठी श्रवणयंत्र वापरावे. मास्लोच्या 3ऱ्या स्तरावरील गरज कोणती? सामाजिक, शारीरिक, सुरक्षा, आत्मसिद्धी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सामाजिक. मास्लोच्या मते अन्नानंतर आणि सुरक्षेनंतर माणसाला प्रेमाची व आपुलकीची गरज असते. पुढील प्रश्न, भाषेचा पाया कशावर असतो? अनुकरण, पाठांतर, शिक्षा, खेळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनुकरण. मूल बोलणे आणि वागणे प्रामुख्याने मोठ्यांच्या अनुकरणातून शिकते, म्हणून भाषेचा पाया हा अनुकरणावर अवलंबून असतो. पुढील प्रश्न, शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी काय महत्त्वाचे असते? सूक्ष्माध्यापन, वाचन, पर्यटन, चित्रपट. सोपा प्रश्न आहे. बरोबर उत्तर आहे सूक्ष्म अध्यापन. प्रत्यक्ष वर्गात जाण्यापूर्वी कौशल्यांचा सराव करणे शिक्षकांसाठी गरजेचे असते. सामान्य व दिव्यांग मुले एकत्र शिकणे म्हणजे काय? 4 पर्याय आहेत. समावेशित शिक्षण, विशेष शिक्षण, तांत्रिक शिक्षण, गृहशिक्षण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 समावेशित शिक्षण. सर्व मुलांना समान संधी देणे हा याचा मुख्य उद्देश आहे. पहिली बुद्धिमत्ता चाचणी कधी झाली? 1905, 1910, 1920 आणि 1879. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1905. बिने सायमन यांनी जगातील पहिली बुद्धिमत्ता चाचणी यावर्षी तयार केली. मानवी विकासाची सर्वात चंचल अवस्था कोणती?
4 पर्याय आहेत कुमारावस्था, शेषावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कुमारावस्था. या अवस्थेत मुले भावनिकदृष्ट्या सर्वात जास्त अस्थिर असतात. पुढील प्रश्न, धीम्या गतीने शिकणाऱ्यांचा बुद्ध्यांक किती असतो? 4 पर्याय आहेत 70 ते 80, 90 ते 110, 120 ते 140, 40 ते 5. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 70 ते 80. हे बुद्ध्यांक असलेले विद्यार्थी सामान्य मुलांपेक्षा थोडे धीमे शिकतात. गिलफर्डच्या सिद्धांतात किती घटक आहेत? 120, 50, 10, 5. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 120. गिलफर्डच्या सुरुवातीला मॉडेलमध्ये 120 घटक होते, जे नंतर 180 पर्यंत वाढवण्यात आले. मास्लोने एकूण किती गरजा सांगितल्या? 5, 3, 7, 10. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5. मास्लोने गरजांचे 5 स्तर सांगितले आहेत. पुढील प्रश्न, व्यक्तिमत्व म्हणजे काय? 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय केवळ बाह्य रूप, अंतर्गत व बाह्य गुणांचे मिश्रण, केवळ उंची, केवळ आवाज. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अंतर्गत व बाह्य गुण. अंतर्गत व बाह्य गुणांचे मिश्रण म्हणजेच व्यक्तिमत्व होय. भाषेचे प्राथमिक कौशल्य कोणते? श्रवण, लेखन, वाचन, व्याकरण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्रवण. भाषेच्या विकासाची सुरुवात ऐकण्यापासून म्हणजे श्रवणापासून होते. बुद्धिमत्ता ही कशी असते? 4 पर्याय आहेत जन्मजात, केवळ अर्जित, अन्नावर अवलंबून, यापैकी नाही. सोपे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जन्मजात. बुद्धिमत्ता ही अनुवंशाने मिळते, पण ती वातावरणाने फुलते. गरज ही अध्ययनाची जननी आहे, हे कशाचे महत्त्व सांगते? प्रेरणा, सराव, बुद्धी, शाळा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रेरणा. गरज निर्माण झाली की माणूस शिकण्यास उद्युक्त होतो. मूल्यमापन ही कशी प्रक्रिया आहे? निरंतर, एका वेळची, वार्षिक, सहामाही. सोपे उत्तर बघा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निरंतर. मूल्यमापन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्रिमितीय उपपत्ती कोणाची? गिलफर्ड, टर्मन, बिने, स्किनर. बरोबर उत्तर आहे गिलफर्ड. बुद्धिमत्तेची संरचना गिलफर्ड यांनी मांडली. पुढील प्रश्न, वर्गातील विशेष मुलांचे प्रमाण किती असते? 10 ते 20%, 50%, 80%, 100%. सोपा प्रश्न आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10 ते 20%. प्रत्येक वर्गात सरासरी एवढी मुले विशेष लक्ष देण्याची गरज असणारी असतात. खेळाचे महत्त्व कोणी सांगितले? 4 पर्याय आहेत वायगोटस्की, चॉमस्की, पावलाव, वॉटसन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वायगोटस्की. खेळामुळे मुलांच्या सामाजिक संवादाची क्षमता वाढते असे ते मानतात, म्हणून खेळाचे महत्त्व सांगणारे वायगोटस्की हे शास्त्रज्ञ आहेत. पुढील प्रश्न, प्रज्ञावंत बालकांचा बुद्ध्यांक किती असतो? 140 पेक्षा जास्त, 100, 80 का 50? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 140 पेक्षा जास्त. टर्मनच्या मते 140 पेक्षा जास्त बुद्ध्यांक असलेली मुले ही प्रज्ञावंत मुले असतात. नियमाकडून उदाहरणाकडे जाणे म्हणजे काय? अवगामी, उद्गामी, विगमन, पाठांतर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अवगामी. नियम माहीत असल्यास उदाहरणे सोडवणे सोपे जाते, याला अवगामी पद्धत असे म्हणतात. उदाहरणाकडून नियमाकडे जाणे म्हणजे काय? उद्गामी, अवगामी, व्याख्यान, सांगणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उद्गामी. उदाहरणावरून स्वतः नियम तयार करणे म्हणजे उद्गामी पद्धत, जे अधिक परिणामकारक असते. किंडरगार्टन, आता इथे गार्टन झालेलं आहे चुकून, गार्डन पद्धती कोणी शोधली? फ्रोबेल, मॉन्टेसरी, कुक आणि गांधीजी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फ्रोबेल. फ्रोबेल यांनी लहान मुलांसाठी खेळण्यावर आधारित किंडरगार्टन शाळा सुरू केल्या. पुढील प्रश्न, पूर्ण बाल्यावस्था किती वर्षापर्यंत असते? 6 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष, 18 वर्ष. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6 वर्ष. जन्मानंतर 6 वर्षापर्यंतचा काळ हा पूर्व बाल्यावस्थेचा काळ म्हणून ओळखला जातो. पुढील प्रश्न, पर्सोना शब्दाचा अर्थ काय? 4 पर्याय आहेत मुखवटा, माणूस, मन, बुद्धी. बरोबर उत्तर आहे मुखवटा. जुन्या काळी नाटकातील मुखवट्याला पर्सोना म्हटलं जाई, त्यावरून पर्सनॅलिटी शब्द आलेला आहे, म्हणून पर्सोना शब्दाचा अर्थ मुखवटा असा होय.
शेवटचा आणि 100वा प्रश्न, सराव कशासाठी आवश्यक असतो? 4 पर्याय आहेत. दृढीकरण, विस्मरण, कंटाळा आणि झोप. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दृढीकरण. शिकलेली गोष्ट सरावामुळे विसरली जात नाही आणि मेंदूत घट्ट बसते. चॅनल चांगले वाटत असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.